हॅलो स्टुडंट्स, आज आपण नवीन टॉपिक सुरू करतो आहे डिफरन्शियल इक्वेशन्स. डिफरन्शियल इक्वेशन्समध्ये डेफिनेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन काय देतात बघा. अन इक्वेशन विच कंटेन्स डेरिव्हेटिव्ह ऑफ अ फंक्शन. अन इक्वेशन विच कंटेन्स डेरिव्हेटिव्ह ऑफ अ फंक्शन इज कॉल्ड अ डिफरन्शियल इक्वेशन. ओके, अन इक्वेशन विच contains derivative of a function, okay, is called a differential equation. For example काय घेता येईल बघा डिफरन्शियल इक्वेशनचं. d2y by dx square plus sin x into dy by dx is equal to 0. किंवा सेकंड मध्ये जर आपल्याला असं घेतलं dy by dx dy by dt plus 7 is equal to 0. किंवा थर्ड आपण घेऊ शकतो क्यूब रूट ऑफ dy by dx ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 7 is equal to d2y by dx स्क्वेअर. या टाईपचे जे इक्वेशन्स आहेत त्याला आपण काय म्हणायचं, डिफरन्शियल इक्वेशन्स. आता डिफरन्शियल इक्वेशन्समध्ये पहिली कन्सेप्ट आहे ऑर्डर ऑफ अ डिफरन्शियल इक्वेशन. ऑर्डर आणि डिग्री हे दोन कन्सेप्ट आहेत. तर ऑर्डर ऑफ अ डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय. द ऑर्डर ऑफ अ डिफरन्शियल इक्वेशन इज द हायेस्ट ऑर्डर ऑफ द डेरिव्हेटिव्ह अपिअरिंग इन द इक्वेशन. बघा, हायेस्ट ऑर्डर अपिअरिंग इन द इक्वेशन म्हणजे ऑर्डर असतो, ऑर्डर ऑफ अ डिफरन्शियल इक्वेशन. आता फर्स्ट एक्झाम्पल मध्ये हायेस्ट ऑर्डर किती आहे, 2 आहे. त्याच्यामुळे हायेस्ट ऑर्डर अपिअरिंग इन द इक्वेशन इज 2. ऑर्डर ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन इज 2. ओके, इथे हायेस्ट ऑर्डर किती आहे, 1. हा डिफरन्शियल इक्वेशन इन टर्म्स ऑफ टी एंड डेरिव्हेटिव्ह ऑफ r इज टू टी. ओके, इथं हायेस्ट ऑर्डर किती आहे. आता इथं हायेस्ट ऑर्डर आपल्याला 2 दिसतोय. ओके, हा फर्स्ट डिग्रीचा आहे आणि हा सेकंड. हा याचा ऑर्डर dy by dx फर्स्ट ऑर्डरचा डेरिव्हेटिव्ह दिसतो. इथं सेकंड ऑर्डरचा डेरिव्हेटिव्ह आहे. ओके, तिथं ऑर्डर काय घेते, इथं ऑर्डर ऑफ डिफरन्शियल इक्वेशन इज 2. आता सेकंड कन्सेप्ट आहे. फर्स्ट आपण काय बघितलं, ऑर्डर ऑफ अ डिफरन्शियल इक्वेशन. सेकंड आहे डिग्री ऑफ अ डिफरन्शियल इक्वेशन. आता डिग्री ऑफ अ डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय बघा. आता डिग्री ऑफ अ डिफरन्शियल इक्वेशन म्हणजेच द पॉवर ऑफ हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह इज कॉल्ड डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन काय आहे, द पॉवर ऑफ हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. आता इथं हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कोणता आहे, d2y by dx स्क्वेअर. याचा पॉवर किती आहे, 1. याला काय म्हणायचं, डिग्री असं म्हणायचं. जर इथे असं दिलं असेल dy by dx क्यूब, तरीही याची जी डिग्री आहे ती इथे 3 हायेस्ट डिग्री दिसते, पण ती घ्यायची नाही. हायेस्ट ऑर्डरचा जो पॉवर आहे तो ॲज अ डिग्री आपण इथे घ्यायचा. इथं ऑर्डर किती आहे, 2. आणि डिग्री ऑफ दिस डिफरन्शियल इक्वेशन इज 1. ओके, पॉवर ऑफ हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह इज कॉल्ड डिग्री. आता इथं ऑर्डर सुद्धा 1 आहे आणि डिग्री सुद्धा 1 आहे. ऑर्डर इज 1 आणि डिग्री इज 1. आता इथं बघा, आपण हा जो क्यूब रूट आहे तो अगोदर घालवायचा आणि मग डिग्री इथं डिफाईन करायची. इथं ऑर्डर आपण डिफाईन केलंय, पण डिग्री इथं डिफाईन करता येत नाही. डिग्री मस्ट बी इथं जो आहे पॉवर तो अगोदर सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये घेतला पाहिजे आणि मग डिग्री डिफाईन झाली पाहिजे. इथं क्यूब रूट आहे. आपण जर दोन्हीकडे क्यूब घेतला तर आपल्याला डिग्री डिफाईन करता येते. टेकिंग क्यूब ऑन बोथ साइड्स विल गेट dy by dx ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 7 इज इक्वल टू d2y by dx स्क्वेअर ब्रॅकेट क्यूब. Now the highest order of this differential equation is 2 and its power is called degree of differential equation, which is 3. So degree of differential equation is 3. For example number 3. Okay. आता आणखी काही एक्झाम्पल्स आपल्याला बघता
आपण बघितला, इथे जर असं दिलं असेल d2y by dx स्क्वेअर प्लस e raised to dy by dx is equal to 0. हा सुद्धा डिफरन्शियल इक्वेशन आहे. याच्यामध्ये ऑर्डर काय घेता येईल, इथे बघा ऑर्डर ऑफ डिफरन्शियल इक्वेशन काय घेता येईल 2 आणि डिग्री मध्ये जर e raised to dy by dx असेल किंवा कोणतेही फंक्शन याचा जर असं असेल sin of dy by dx असं असेल, इक्वेशन पॉलिनॉमियल फॉर्म मध्ये दिलेला नसेल तर याची डिग्री आपल्याला डिफाइन करता येत नाही, हे लक्षात असू द्यायचं. ऑर्डर इथं 2 येतो, इथं डिग्री याचा पॉवर इथं 1 असेल, 1 घ्यायचं नाही, कारण हा जो इक्वेशन आहे तो डिफरन्शियल फॉर्म मध्ये दिलेला आहे पण पॉलिनॉमियल फॉर्म मध्ये नाहीये, त्याच्यामुळे याची डिग्री डिफाइन होत नाही. डिग्री नॉट डिफाइन्ड असं लिहायचं, डिग्री इज नॉट डिफाइन्ड. ओके, तर अशा टाइपच्या एक्झाम्पल मध्ये तुम्ही लक्ष द्यायचे. जर असं असेल dy by dx plus sin of dy by dx is equal to 7 असं इक्वेशन असेल तर इथं आपल्याला ऑर्डर देता येईल. ऑर्डर किती लिहिता येईल 1, पण डिग्री डिफाइन होईल का, नाही, डिग्री इज नॉट डिफाइन्ड असं लिहायचं. कारण इथं dy by dx हा साइनच्या अँग्युलर फॉर्म मध्ये आलाय, साइन ऑफ x च्या ऐवजी dy by dx आहे. मग अशा केसेस मध्ये आपण इथे डिग्री डिफाइन करू शकत नाही. वी कॅन ओनली स्टेट द ऑर्डर ऑफ दिस डिफरन्शियल इक्वेशन but we cannot find out the degree of the differential equation, so we have to write it as not defined. Okay, तर अशा पद्धतीने आपला ऑर्डर अँड डिग्रीचा एक्सरसाइज फर्स्ट आहे तो आता आपण सुरुवात करूया. बघा, हा आहे क्वेश्चन फर्स्ट, एक्सरसाइज 6.1, डिटरमाइन द ऑर्डर अँड डिग्री ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग डिफरन्शियल इक्वेशन. आता याच्यामध्ये आपल्याला ऑर्डर आणि डिग्री डिफाइन करायची. फर्स्ट एक्झाम्पल आहे d2y by dx स्क्वेअर प्लस x dy by dx प्लस y इज इक्वल टू 2 sin x. याच्यामध्ये ऑर्डर ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन, ऑर्डर किती घेता येईल 2, हायेस्ट ऑर्डर ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन इज 2, सो ऑर्डर इज 2. आणि डिग्री काय घेता येईल, पॉवर ऑफ हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, पॉवर किती आहे याचा 1, so degree of differential equation is 1. आपला आन्सर असेल. ओके, आता इथं याचा क्यूब रूट दिलाय, तो अगोदर घालवायचा आणि मग ऑर्डर डिग्री डिफाइन करायची. सो टेकिंग क्यूब ऑन बोथ साइड्स, टेकिंग क्यूब वी गेट 1 प्लस dy by dx ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू d2y by dx स्क्वेअर ब्रॅकेट क्यूब. इथं आपण दोन्हीकडे क्यूब घेतला, तर क्यूब घेतल्यावरती इथं आपल्याला ऑर्डर आणि डिग्री डिफाइन करता येईल. सो ऑर्डर ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन इज, ऑर्डर ऑफ डिफरन्शियल इक्वेशन इज हायेस्ट ऑर्डर किती आहे 2, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह किती आहे, आणि डिग्री पॉवर ऑफ हायेस्ट डेरिव्हेटिव्ह किती आहे 3, सो डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन इज 3. आता इथं बघा, हा डिनॉमिनेटरला dy by dx आहे, तो अगोदर LHS ला घ्यायचा आणि मग डिग्री आणि ऑर्डर इथं डिफाइन करायचं. मग इथं काय मिळेल dy by dx इंटू dy by dx, म्हणजे dy by dx चा स्क्वेअर इज इक्वल टू 2 sin x प्लस 3. आता आपल्याला ऑर्डर आणि डिग्री डिफाइन करता येईल. सो ऑर्डर ऑफ डिफरन्शियल इक्वेशन इज 1, दिस इज फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, आणि त्याचा पॉवर किती आहे 2, विच इज डिग्री. So degree of differential equation is 2. Hence order is 1 and degree is 2 here. Okay. आता आपण पुढचं एक्झाम्पल घेऊ. इथे बघा नेक्स्ट एक्झाम्पल, फोर्थ एक्झाम्पल मध्ये d2y by dx स्क्वेअर प्लस dy by dx प्लस x इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 1 प्लस d क्यूब y by dx क्यूब दिले. आता इथं जो रूट आहे तो अगोदर घालवायचा आणि मग ऑर्डर डिग्री डिफाइन करायची. हा रूट घालायचा असेल तर काय करावं लागेल, दोन्हीकडे स्क्वेअर घ्यावं लागेल. सो स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स, दोन्हीकडे स्क्वेअर घेतला तर काय मिळेल d2y by dx
plus dy by dx plus x bracket square is equal to 1 plus dq y by dx cube. ओके, आता आपण ऑर्डर डिग्री डिफाइन करू शकतो. इथं या फॉर्म मध्ये हायेस्ट ऑर्डर सेकंड आहे, इथं 3 आहे थर्ड ऑर्डर. सो हायेस्ट ऑर्डर ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन इज 3. ओके, आणि त्याची डिग्री काय आहे? पॉवर ऑफ हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह किती आहे? 1. सो ऑर्डर इज 3 अँड डिग्री इज 1. आता इथं फिफ्थ एक्झाम्पल मध्ये हायेस्ट ऑर्डर किती आहे? 2. डायरेक्टली आपण डिफाइन करू शकतो. ऑर्डर इज 2 अँड इट्स पॉवर ऑफ हायेस्ट ऑर्डर इज डिग्री. सो इट्स पॉवर इज 1. सो डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन इज 1. नेक्स्ट 6. इथं हायेस्ट ऑर्डर y ट्रिपल डॅश म्हणजे थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. ओके, दिस इज dq y by dx क्यूब. y ट्रिपल डॅश दिलाय तो थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे आणि त्याचा पॉवर किती आहे? 2. सो ऑर्डर ऑफ डिफरन्शियल इक्वेशन इज 3 अँड डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन इज 2. ओके, हा झाला 6th एक्झाम्पल. आता आपण पुढचं एक्झाम्पल बघूया. बघा 7th एक्झाम्पल मध्ये d2y by dx square bracket square plus cos of dy by dx is equal to 0 दिले. इथं हायेस्ट ऑर्डर ऑफ डिफरन्शियल इक्वेशन काय घेता येईल? 2. पण डिग्रीसाठी cos of dy by dx दिले. cos of dy by dx दिले म्हणजे जो डिफरन्शियल इक्वेशन आहे तो डिफरन्शियल पॉलिनॉमियल मध्ये दिलाय का? नाही. इथं आपण लिहू शकता तुम्ही गिवन differential is not given in the differential polynomial form, so here degree cannot be defined. इथे आपण लिहू शकतो degree is not defined, कारण इथं differential polynomial form मध्ये नाहीये, त्याच्यामुळे हा degree इथे आपण डिफाइन करत नाही. नेक्स्ट एक्झाम्पल. इथं जो 3/2 पॉवर आहे तो अगोदर पॉझिटिव्ह इंटिजर पॉवर मध्ये करून घ्यायचा. ओके, कारण इथं जो डिनॉमिनेटरचा 2 आहे पॉवर मध्ये तो घालण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? दोन्हीकडे स्क्वेअर घ्यावं लागेल. सो स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स. ओके, और ऑन स्क्वेअरिंग वी गेट 1 प्लस dy by dx स्क्वेअर ब्रॅकेट q इज इक्वल टू a स्क्वेअर d2y by dx स्क्वेअर. दोन्हीकडे आपण स्क्वेअर घेतला. आता आपण ऑर्डर डिग्री डिफाइन करू शकतो. हायेस्ट ऑर्डर किती आहे? 2 आणि त्याचा पॉवर किती आहे? 2. म्हणजे इथं ऑर्डर किती आहे? 2 आणि डिग्री सुद्धा 2 असते. सो ऑर्डर ऑफ डिफरन्शियल इक्वेशन इज 2 अँड डिग्री इज ऑल्सो 2. आता इथं 9th एक्झाम्पल मध्ये बघा, ऍक्च्युली इथं जो मायनस साइन दिलाय तो इथं नको आहे, इथं मल्टिप्लिकेशन पाहिजे. इथं थोडंसं करेक्शन करा. पुस्तकामध्ये मायनस साइन दिलं, इथं इनटू करा. आता इथं बघा 1/2 आणि 1/3 पॉवर 6 आहे. आपण इथं अगोदर एलसीएम काढू. याचा जो एलसीएम जो पॉवर असेल तो आपण अगोदर दोन्हीकडे घ्यायचा आहे, एलएचएस आणि आरएचएस मध्ये, आणि मग ऑर्डर डिग्री डिफाइन करायचं आहे. So power must be a positive integer, then only we can define the degree of differential equation. इथं पॉवर 1/2 दिसतोय, त्याच्यामुळे आपल्याला अगोदर याचा पॉवर जो आहे तो पॉझिटिव्ह इंटिजर करून घ्यायचा आहे आणि मग त्याची डिग्री डिफाइन करता येईल आपल्याला. सो एलसीएम किती आहे? 2 आणि 3 डिनॉमिनेटर दिसतात. एलसीएम 6 आहे. सो टेकिंग 6th पॉवर ऑन बोथ साइड्स. ओके, सो टेकिंग 6th पॉवर ऑन बोथ साइड्स. दोन्हीकडे आपण 6 पॉवर घेऊयात. काय मिळेल? डी क्यूब वाय बाय डी एक्स क्यूब रेज टू 6/2 dy बाय डी एक्स रेज टू 6/3 इज इक्वल टू 20 रेज टू 6. 6/2 म्हणजे 3 dy बाय डी एक्स रेज टू 6/3 म्हणजे रेज टू 2. म्हणजे इथं काय? सो डी क्यूब वाय बाय डी एक्स क्यूब रेज टू 3 इंटू dy by dx square is equal to 20 raised to 6. Thus, the highest order of the differential equation
इक्वेशन ऑर्डर किती आहे मग इथं 3 आणि त्याचा पॉवर म्हणजे डिग्री. सो डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन पॉवर ऑफ हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह इज डिग्री. डिग्री किती 3. इट्स ऑर्डर इज 3 and degree is also 3. The last example या एक्सरसाइज मधला लास्ट एक्झाम्पल x d2y by dx square is equal to under root 1 plus d2y by dx bracket q. आता हायेस्ट ऑर्डरला दिसतोय ते सेकंड आहे ते सेकंड पॉवर दिसतोय पण इथं रूट आहे. अगोदर जो रूट आहे तो घालवायचा म्हणजे पॉवर पॉझिटिव्ह इंटिजर करून घ्यायची. सो टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ साइड्स दोन्हीकडे स्क्वेअर घ्या. टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ साइड्स दोन्हीकडे स्क्वेअर घेतला तर काय मिळेल x प्लस d2y by dx स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 1 प्लस d2y by dx स्क्वेअर ब्रॅकेट q. ओके. आता हा स्क्वेअर ब्रॅकेट एक्सपांड जरी केला तरी याचा पॉवर किती असणार आहे हायेस्ट पॉवर 2 असणार. पण इथं d2y by dx चा पॉवर किती आहे 3. म्हणजे एक्सपान्शन करायची सुद्धा गरज नाही. आपण ऑर्डर आणि डिग्री इथं डिफाइन करू शकतो. Hence, order of differential equation is 2 and its power is 3. So, degree of differential equation is 3. अशा पद्धतीने आपण एक्सरसाइज 6.1 हा पूर्ण केलेला आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पुढच्या एक्सरसाइजकडे जाऊ. थँक्यू.